आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तर कष्टाला पर्याय नाही आणि हे अगदी बरोबर आहे बरं का. प्रामाणिकपणे जर कष्ट कराल तर एक ना एक दिवस यशाच्या शिखरावर नक्की पोहोचाल. आज मी इथंपर्यंत आले त्यात माझं कष्ट तर आहेच, शिवाय तुम्हा सर्वांची साथ आणि आशीर्वादही आहे. आज मी छोटीशी का होईना नव्याने सुरुवात केलेली आहे, तर असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांचा माझ्यासोबत राहू द्या. तर ठरवलं की आज नव्यानेच नवीन किचनमध्ये सुरुवात करते, तर काहीतरी गोडधोड व्हावं आणि बरोबरच संक्रांतीचा सण पण आहे. तर गोडधोडमध्ये पुरणपोळीपेक्षा चांगलं अजून काही होऊ शकत नाही, तर मी पुरणपोळीच बनवायला घेतली. जास्त मोठी रेसिपी नाही आहे, अगदी थोडक्यात बनवलेली आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर हरभऱ्याची डाळ मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता गरम पाणी पण पातेल्यामध्ये करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये अगदी थोडंसं चमचाभर तेल, अर्धा चमचा हळद घालायची आणि मग चांगलं पाणी गरम झालं ना त्यामध्ये डाळ टाकायची. थंड पाण्यामध्ये डाळ कधीही टाकायची नाही. थंड पाण्यामध्ये डाळ टाकली तर डाळ शिजायला फार वेळ घेते. अगदी गरम पाणी असेल ना तर डाळ कमी वेळेमध्ये शिजते. सोबतच मी इथं खोबरं पण खिसलेलं 2 चमचे भाजून घेतलेलं आहे. याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत. आता त्यासोबतच एक कांदा उभा चिरून घेतलेला होता, तो पण तेल टाकून अगदी हलकासा भाजून घेऊया. कांदा थोडासा लालसर झाला ना त्यामध्ये 1 चमचा धणे टाकायचे आहे, 3 ते 4 लवंग टाकायचे आणि कांद्यासोबतच हे थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं. हा मसाला भाजल्यानं अगोदर थंड करून घ्यायचा आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर आपला हा मसाला थंड झाला, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. या वाटणाने ना कटाची आमटी एवढी टेस्टी होते ना की सांगायला नको. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरामध्ये बनवू शकता. यामध्येच आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वाटण तयार करायचं. वाटण आपलं अगदी साधं सिंपल आहे, त्यामध्ये जास्त मसाले काही घातलेले नाही आहेत. आता बराच वेळ झाला तर आपली डाळ पण शिजून तयार आहे. आपण डाळीचे पुरण पण तयार करून घेणार आहोत. आता डाळीतलं पाणी सगळं आटलेलं आहे, डाळ अगदी कोरडी गेली आहे. आता पातेल्यामध्ये डाळ घ्यायची, त्यावर नंतर गूळ घालायचं. आता या गुळाला पूर्णपणे पाणी सुटतं आणि जोपर्यंत ते पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे. पण मी इथं तुम्हाला खूप कमी रेसिपी दाखवली. गुळाचं पाणी सगळं डाळीतलं आटलेलं आहे, घट्ट झाले. आता वेलची पूड वरून टाकू आणि परत एकदा 3 ते 4 मिनटं याला छान असं मिक्स करत राहू, म्हणजे छान अशी कोरडी झाली पाहिजे. गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता. मी इथं अर्धा किलो डाळ घेतली तर पाव किलो गूळ घातलेला आहे. आता आपण पोटॅटो मॅशरनी ना इथंच डाळ बारीक करूया, म्हणजे पुरण आपलं इथं पातेल्यातच तयार होते. गॅस मी बंद केलेला आहे, मात्र गरम गरम हे सारण आहे तोपर्यंतच मी इथं पुरण वाटून घेते. तर आपला वेळ पण वाचतो आणि पटकन गरम गरम असल्यामुळे बारीक पण होतं लगेच. आता पातेल्यामध्ये आपण कटाची आमटी करायला घेऊया. तर 2 चमचे मोठे तेल घातले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे, तडतडलं का हे चांगलं त्यामध्ये 2 तेजपत्ता घालायचा आणि वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये टाकून द्यायचं. आता हे वाटण छान असं आपण इथं परतून घ्यायचं, जोपर्यंत वाटणातलं सगळं मॉइश्चर संपत नाही तोपर्यंत. या कटाच्या आमटीला एवढी चव येते ना, फक्त मसाला अगदी व्यवस्थित भाजायचा आणि मसाला अगदी ना साधा सिंपल वापरायचा, जास्त त्याला मसालेदार नाही बनवायचं. आता इथं सगळा कोरडा कोरडा मसाला झाला आहे, तर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद, मोठे 2 चमचे घरचं काळं तिखट आहे ते टाकले आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आता हे पण मसाल्यांबरोबर छान असं वाटण मिक्स करून घेऊया. आता जे आपण डाळीतलं पाणी काढले ना ते या पातेल्यामध्ये ओतून देऊ. याचीच खरी कटाची आमटी बनते. तर हे बघा मिक्स करून घेऊ छान असं. कटाची आमटी म्हटलं ना एवढं बरं वाटतं ना, कारण खायला एवढी टेस्टी लागते ना, भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा गावाकडे खाल्ली जाते, कारण तेवढी टेस्टी होते. आता परत मी वरून 1 ग्लास पाणी ओतले, कारण खूप दाटसर आमटी झालेली होती. तर आता आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा मस्त उकळी आलेली आहे आणि अगदी वास एवढा छान सुटलेला आहे ना, मस्त. आता मीठ एकदा चेक करून तुम्ही वरून मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. आमटी आपली कटाची तयार आहे, मस्त आपलं पुरण पण तयार आहे. मी कणिक तर अगोदरच मळून ठेवलेली होती, तर आपण इथं पोळ्या तयार करून घेऊया लगेचच. पोळ्या तयार करायला नेहमीप्रमाणे आपण कणकेचा उंडा तयार करायचा, त्यामध्ये पुरण भरायचं छान असं दाबून. जेवढं दाबून आपण पुरण भरेल ना तेवढी व्यवस्थित पोळी तयार होते आणि सगळीकडे काठोकाठ पसरून पुरण लागलं जातं, म्हणून अगदी दाबून असं पुरण याच्यामध्ये भरायचं. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या इथे लाटून घेऊया.
आता पोळ्या अगदी हलक्या हाताने इथं आपण लाटून घ्यायच्या आहेत. कणिक जर चांगली भिजलेली असेल ना तर पोळ्या छान होतात आणि अगदी लाटत्या वेळेस सुद्धा फाटल्या जात नाहीत किंवा काही प्रॉब्लेम होत नाही आहे. तवा गरम झाला आहे, थोडंसं पीठ घालायचं आणि त्यावरती पोळी टाकून दोन्ही साईडने छान अशा खरपूस पोळ्या भाजून घ्यायच्या. जेवढ्या लालसर भाजाल ना तेवढ्या दिसायला पण छान दिसतात, खायला चवदार लागतात. दोन्ही साईडने तूप लावा आणि मस्त अशा भाजून घ्या. तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरीसुद्धा हरकत नाही. तर मकर संक्रांतीबद्दल आणि नवीन सेटअपमधली पहिली रेसिपी आपली गोडधोड अशी पुरणपोळी बनवून तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरायचं नाही आहे, कारण इथून पुढे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळणार आहेत ज्या की तुम्ही कधी बघितलेल्या नाही आहेत. मलासुद्धा आनंद होतो की नवीन सेटअप आहे आणि नवीन रेसिपी मी बनवते. तर तुमच्यासाठी मी नवीन दररोज काहीतरी घेऊन येईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.